तो वेलकम बॅक मेरी बबडी, स्वागत आहे तुमचं लगातार 3 महिन्यांना आपल्या YouTube ब्लॉग मध्ये। 3 महिने झाले YouTubeवर ब्लॉगच नाही, चॅनल मॉनिटाईज आहे, सगळं काही आहे, पण विषय असा आहे की मग वावरातले कामं जरा वाढले होते। चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात। हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा, हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा, दुंबा दुंबा बुंबा बुंबा बंबा बंबा। हा ब्लॉग आहे पेरणीच्या टाइमचा, शूट करून ठेवला होता, फक्त एडिट करायचा बाकी होता। चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो। मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना ठीक। सकाळी सकाळी स्प्लेंडर राहू दिली घरी, मी आलो पैदल चालत धरणाच्या भीतीवर। उन्हाळा निघून गेला पण धरणाचं पाणी काही आटलं नाही। आपल्या वावरात पेरणी होती तर मी चाललो होता पैदल वावरात। काका येतात गाडन टिफन घेऊन तिकडून लंबे रस्ते। हा रस्ता लोकांच्या वावरातून एकदम शॉर्टकट आहे। स्प्लेंडर काही आणली नाही बा, म्हटलं फालतू पावसा पाण्याचे दिवस आहे, पाणी कधी आलं तर अजून रस्त्यानं गारा, त्याच्यापेक्षा आपलं पैदलच जायला पुरते। रातभर पाणी पडेल होतं, पण पहिला पाऊस पडला म्हणजे हे असे गरीब प्राणी दिसतात, याले आमच्याकडे गोगल गाय म्हणतात। मग तसंच चालत चालत मी आलो वावरात। हे आपल्या वावरातल्या खोल्या पासून आपलं वावर सुरू होते। वावर पेरणं होईल होतं, याचा व्हिडिओ तुम्ही ना इंस्टावर पाहिला। जसं सगळं वावर पेरणं होईल, फक्त चिचीजवळ एक एक कर पेरायचं बाकी आहे। हा साप नाही बरं, हे केबल आहे। अशी सापायची बी काही कमी नाही आपल्या वावराकडे, जवळ असल्याच्या सगळे सापा आपल्याच वावरात राहतात। मी आलो चिची खाले, पण आपली बैलजोडी काही अजून वावरात येईल नव्हती। दोरबाटली ठेवली चिची खाली। चिचीचे फुलं खायला का तुम्ही ना कधी, लय गोड लागतात खायला। यावर्षी तर चांगलेच दाट आले बा फुलं। आपली टिफन काही अजून वावरात येईल नव्हती, म्हटलं चला तुम्हाला पुरं वावरच दाखवा। हे सगळं वावर पेरणं होईल होतं, तर इकडे चिचीकडून एक एक कर पेरायचं बाकी, एवढं वावर पेरून दुसऱ्याच्या वावरात जाणं होतं। मग मी आलो इकडे आपल्या नासकी कांदा, इकडे 4 वया तुरीच्या, त्याच्यात नासकी कांदा पेरेल होतं। काही ना काही नवीन करून मस्त निघला होता तो कांदा, पण त्याला जास्त पाणी झाल्याच्यानं तो जाईल। गुलाबाच्या झाडाजवळ एक नारळाचं झाड लावून दिलं। मला जर गवत बी दिसलं तरी मी त्याचे फोटो काढत राहतो। पण पेरणीच्या टाइमला आपली पराठी 4-4 पाणी होती। ठिबकच्या नळ्या अथरान जमा करा, एवढे टोले घ्यायला पुरत नाही। आपली पराठी स्प्रिंकलरवर असते। पराठीच काय, मी अर्ध जास्त पीक याच्यावरच काढतो। बड़ा हरामी हो बेटा। आणि हे इकडे कारसाळचं झाड आहे, त्याच्या खाली एक निमणीचं झाड लावलेलं आहे, त्याच्याजवळच एक आवळ्याचं बी। तिथून आलो मग आपल्या इरीवर। हे आपली विहीर, पाण्याचा काही वांदा नाही आपल्याकडे। या इरीवर आपल्या 2 मोटर आहेत, त्या दोन्ही रात दिवस बी चालल्या, तरी या इरीले उपसा म्हणजे काय हे माहितच नाही। 2 मधली एक आपली टेक्समोची मोटर जाईल, रात दिवस चालूच असे ना भाऊन, त्यातल्या त्यात मी सिंगल फेजवर बी चालू करत जाऊ। देखा आपने लापरवाही का नतीजा है। हा इकडे हौदा, याच्यावर हे झाड निघलं। तुम्हाला माहिती आहे का या झाडाचं नाव काय? मला माहिती आहे, पण मी सांगत नाही, तुम्हीच कमेंट करून सांगू बरं कोणाकोणाला माहिती आहे या झाडाचं नाव। मोटर जैल असल्याच्याने या नळाले बी पाणी नाही, पण या इरीवर उभं राहिलं की अटून आपलं पूर्ण वावर दिसतं। वावर किती आहे हे नका विचारू, कारण की ऐसी बाते बताई नाही जाती। या वर्षी उन्हाळ्यातच जेसीबीने हे वयन टाकून घेतलं की पावसाळ्याचं पाणी वावरातून वाहून नाही गेलं पाहिजे। मग तठून आलो आपल्या निंबाखाली। हे पाया निंबा खालून तिकडे धरण धरणाच्यानं चलो आहे बा आमचा। तेवढ्यात मला याद आलं, म्हटलं आपली बोर बी पिकली अशी गड्या। मग आलो बोरी खाली, कारण की आमच्या बोरीले वर्षातून 2 वेळा बोर येतात। गोड तर एवढी आहे की तिच्या पुढे साखर बी फिक्की आहे। क्या सीन है, वाह क्या सीन है। मग तरी बोरं खाऊन पुऱ्यावर आले, चक्कर मारून आलो अजून चिचीच। तरी काही अजून आपले पेरणीवाले काही वावरात आले नव्हते। मग म्हटलं टिफन येतात लोक, काय करा, म्हटलं चला या झाडाखाली बसून रील पाहू। तरी इंस्टाग्राम उघडून 2-3 रील पाहिल्या, तेवढ्या टाइमात काका आल्यावर गाड्यातून पहिले वखर काढले आणि त्याला बेल्ड्यान कोणके लावले। इकडे काकानं गाड्यातून टिफन काढली आणि मीनं काढलं मग सरत। याला आमच्याकडे बंदूक बी म्हणतात, यानं तूर होणार तर। पण हाय आपला पहिला हालय गरीब आहे, याच्या पुढे लहान लेकरू बी आला तरी हा त्याला काहीच नाही। याचा सोबती आहे तोलय रागट आहे। त्यानं काय केलं, जरा सकाळ मोकळ्या सोडला, त्यांना शिंगेनं माती उकरली। ना बाबू अजून तर पेरणी राहिली आपली। मग झुपलं तेले गाड्याले, गाडा घेऊन काकान मी आलो आपल्या इरीवर, कारण की आपली मोटर जाईल होती, ती मोटर आपल्याला घरी नेणं होती। मोटरचा दोर दिला इरीत फेकून आणि मोटर टाकली गाड्यात। मोटरचा पाईप राहू दे नाही वावरातच पडेल। गाडा घेऊन आलो अजून इकडे निंबाखाली। मग कुठे 10 वाजता आला आमचा टिफन्या। मग झुपली त्यानं टिफन, काका सोयाबीन होणारतात। मग काकाले म्हटलं तुम्ही चालू करा पेरणं, सोयाबीनचं बियाणं घरचं आहे, काय करता इकडचं घेसान तर महाग पडते वा। इकडे याचं पेरणं चालू झालं तरी आमच्या वखरावरच्या पहिलं अजून वावरातच आले नव्हते। मग मी आलो निंबाखाली। इकडे पेरणी पाण्याचे दिवस आहे, पाया गळ्याला काही टेन्शन नाही, आता आला मस्त आरामात। तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। मग झुपले वखर आणि गारा होता तर चपला काढून ठेवल्या। वखर घेऊन इकडे आलो तर पाय याचं किती मोठं पेरणं होईल बी होतं। टिफन कुठे तर मागचे वखर तरी केलं म्हणा आम्ही ना तेवढं वावर कवर। तेवढं वावर पेरणं झाल्यावर घेतले अडास ना, पण आता आम्हाला जाणार शेजारच्या वावर, त्याचं काही 2 अडीच एकर सोयाबीन पेरायचं होतं। मग आलो त्याच्यावर आणि चालू केलं पेरणं। त्या वावरात कचरा एवढं होतं की खुरपण घेऊ हालत जातल्या, त्यात वरून ऊन बी इतकं तपूर आलं की खूपच। मग दुपारच्या 3 वाजता सोडली टिफन जेवण करायसाठी। डबे आपापल्या घरून आणले होते, मग जेवण घेतले करून। मग जेवण केल्यावर चालू केलं अजून पेरणं। तुम्ही काही म्हणा बा, या वावरात कचरा असल्याच्यानं लय जिवार येत जाय। संध्याकाळच्या टाइमला अर्धा एकर वावर राहील तर तेवढ्यात काय 4 बाहेर तर आमचं खुरपण काढणं जिवारीत जाय। आम्ही ते खुरपण बी ना काढू, आणि या वावराच्या पुढे जे काय वावर दिसते ते आपलं आहे। आपलं पूर्ण वावर पेरणं होईल, ते तिकडे गोल झाड दिसू राहिलं, ते आपल्या 2 चीच आहे। बाय तर एवढं काय येईल होतं की असं वाटत हे आपल्याला घरी नाही जाऊ दे। तेवढं वावर पेरणं झाल्यावर टिफनान वखर टाकले आपल्या गाड्यात। काका म्हणत थांब आपण गाड्यात जाऊ घरी, म्हटलं नाही तुम्हाला टाइम लागेल, मी चाललो पैदल घरी। तर अशी होती मग आमची पेरणीच्या टाइमची धावपळ। मला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता हमेशा येत राहतात। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।